आज आपण बनवू पास्ता। त्यासाठी आपण इथे घेतलेला एक पाव पास्ता आणि इकडे आपण गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकू 2 ग्लास पाणी आणि थोडंसं 1 चमचा छोट्या चमच्याने तेल टाकायचं आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे पाणी चांगलं गरम करून घ्यायचं, उकळी आणायची एक आणि नंतर हा पास्ता याच्यामध्ये टाकायचा आहे आणि 1-3 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचा। गॅसचा फ्लेम कमी ठेवून शिजवून घ्यायचं आहे। हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता 3 मिनटानंतर आपला पास्ता चांगला शिजलेला आहे। इकडे आपण कांदा बारीक करून घेतलेला आहे। पास्ता चांगला शिजला आहे। आता पास्ता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याचं वरचं पाणी काढून टाकू आणि एका कढईमध्ये आता टाकू 1 चमचा बटर आणि बटर चांगलं गरम होऊ द्यायचं। नंतर टाकायचं त्यात बारीक कापलेला कांदा आणि कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा। थोडंसं लसूण पण टाकायचं आणि 4-5 काळी मिरी बारीक कुटून टाकायची आणि 1 चमचा थोडी जाड चटणी टाकायची आणि आपण हा शिजवलेला वाफवलेला पास्ता याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ते साईडला ठेवून देऊ। आता दुसऱ्या कढईमध्ये परत 1 चमचा बटर टाकू, नंतर याच्यामध्ये टाकू 1 चमचा आपण मैदा आणि मैदा चांगला भाजून घ्यायचं आहे। नंतर टाकायचं 1 वाटी दूध आणि चांगलं शिजून घ्यायचं 2 मिनटं। नंतर थोडीशी 1 चमचा चटणी टाकायची आणि नंतर याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धी वाटी चीज आणि हे परत 2 मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि शिजून घ्यायचं आहे। नंतर आपण जो पास्ता शिजवलेला होता तो टाकून द्यायचा याच्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। 1 मिनटंच याला फक्त मिक्स करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपला हेल्दी पास्ता तयार झालेला आहे। असा पास्ता एकदा बनवून बघा, खूप टेस्टी लागतो आणि थोडंसं याच्यामध्ये ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकायची आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा। अशा पद्धतीने आपला टेस्टी आणि हेल्दी पास्ता तयार झालेला आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि बनवायला पण खूप सोपा आहे, 10 मिनटात लगेच बनतो आणि याच्यावरून थोडंसं 1 चमचा बटर टाकू आणि सर्व करायचा।